स्वागत आहे तुमचं ज्योती टेलरिंग चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आयपट्टी कशा पद्धतीने अटॅच करायची। आयपट्टीसाठी पट्टी किती घ्यायची तुम्ही इथं बघू शकता। आयपट्टीसाठी फक्त 2.5 इंचाची पट्टी घ्यायची आहे। आयपट्टी हे वरच्या साईडने असते, तुम्ही इथं बघू शकता। 2.5 इंचाचीच पट्टी घ्यायची आहे। त्याच्यानंतर ब्लाउजचा जो कपडा आहे तो वरच्या साईडने ठेवायचा आहे सरळ, आणि आयपट्टीचा जो कपडा आहे तो खालच्या साईडने घ्यायचा आहे। त्याच्यानंतर अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी सोडून स्टिचिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, खूप सोपी आणि सरळ पद्धत आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी। त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे, वरच्या साईडने फोल्ड करायचं आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने। आता जर तुम्हाला इथं थोडंसं जर आयपट्टी जी आहे ते मोठी वाटत असेल तर आपण इथं थोडीशी कमी पण करू शकतो। थोडंसं कपडा जो आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता थोडासा कपडा आपण इथं जास्त फोल्ड करायचा। त्याच्यानंतर आपल्याला जेवढी आयपट्टीचा कपडा लागतो तेवढाच इथं फोल्ड करायचा आहे। त्याच्यानंतर इथे स्टिचिंग करून घ्यायचं आहे। स्टिचिंग करता वेळेस व्यवस्थितपणे स्टिचिंग करायचं आहे। आयपट्टी हे वरच्या साईडने असते, हे गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे। नवीन शिकणारे जे मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे अशा पद्धतीने। फिनिशिंग पण खूप सुंदर आलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही आयपट्टी जी आहे अटॅच करू शकता। फिनिशिंग पण खूप सुंदर येते। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका।